ई भारत न्यूज राजनीतिक, आर्थिक, सामाजिक, मनोरंजन, खेल, विज्ञान, अंतर्राष्ट्रीय, क्षेत्रीय और स्थानिक समाचार सबसे पहले आप तक। अर्जुन के टक्कर में, अर्जुन के टक्कर में लेंगे, जीतेंगे, लेंगे, लेंगे, जीतेंगे। आता कसं जिवंत झालं सगळे आपलेच आहेत. शिवाजी महाराजांपासून ते बाबासाहेबांपर्यंत, शाहू महाराज, फुले, सगळी आपली परंपरा आहे. सगळी आपली परंपरा आहे. संतांची परंपरा, सगळी आपली परंपरा आहे, जी आज खेचून घेण्याचा प्रयत्न झालेला आहे. मी तुम्हाला आज इथे सांगतोय, मी आमच्यावर जेव्हा हल्ला होत होता, खरं तर आता मी नॉर्मल झालोय घोषणांमुळे, नाहीतर तोपर्यंत त्या धक्क्यात होतो. ज्या क्षणाला हल्ला होत होता, ज्या क्षणाला गाडीच्या काचा फुटत होत्या, मागची काच फुटली तेव्हा असीमने माझ्या डोक्यावर हात ठेवला. त्यानंतर ही मुलगी गेली होती श्रुती, तिथं श्रेया, तिथं फ्रंट सीटला बसली होती, तिला मी मागे डोकं तिथं खाली केलं, म्हणून आमची डोकी वाचली. आणि जोपर्यंत आमची डोकी वाचतील तोपर्यंत तुमचं काय खरं नाही हल्ले करा. मी तुम्हाला सांगतो, आजच्या हल्ल्याच्या क्षणी, म्हणजे हे खरं तर महात्मा फुलेंचं शहर आहे, सावित्रीबाईंचं शहर आहे, पण या शहराचा गेल्या 100 वर्षांपासून असा हल्लेखोरांचा इतिहास आहे. कलंक तर लावलाच आहे. तुम्हाला सांगतो, 1942 साली या शहरामध्ये आचार्य अत्र्यांची सभा उधळण्याचा प्रयत्न संघाने केला होता, हे लक्षात घ्या. आणि आपला ज्याला रामाची भक्ती करतात म्हणतात, त्यांचा नथुराम कुठल्या शहरातला आहे? तो या शहरातला आहे. माझं म्हणणं इतकंच आहे, या हल्लेखोरांना आचार्य अत्रे असं म्हणाले होते, आम्हाला मारणारे मेले, आम्ही जिवंत आहोत. मी एवढंच म्हणतो, त्याच्यात थोडा फरक करून, कारण मी अहिंसावादी माणूस आहे. आम्हाला मारणारेही जिवंत राहोत आणि आम्ही जिवंत राहोत. ते मेले असं मी म्हणणार नाही, ते मरो मी इच्छा करणार नाही, तेही जिवंत राहोत. आणि आज तुम्हाला सांगतो, या सर्व हल्लेखोरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन मी ते सांगतो, मी माफ केलंय. हा माझा वारसा आहे. तुम्ही मला आणायला आलात, महात्मा फुलेंना मारायला आले होते रामोशी, तुम्हाला माहिती आहे. त्यांनी त्यांचं मनपरिवर्तन केलं आणि ते शेवट त्यांचं काम करायला लागले. मला जरी संधी मिळाली ना, तर या भाजपवाल्यांचं पण परिवर्तन करून टाकले. तो माझा मार्ग आहे. असं काय करता? हा 7वा-8वा हल्ला आहे. म्हणजे माझ्या मनात ही, तुम्ही अंधश्रद्धा म्हणा, श्रद्धा म्हणा, काय म्हणा, 1979 साली माझ्यावर पहिला हल्ला झाला, नितीनला माहितीये. तेव्हाही माझ्या गाडीची मागचीच काच फोडली होती. मागच्या चाकाचं काय, मागच्या काचेचं काय आकर्षण आहे मला कळत नाही. मागून हल्ला, मागून उपस्कार, बेकड लोकांचा हल्ला. 7 हल्ले झाले, 7 हल्ले. 6 हल्ल्यातून मी वाचलो. आज 7व्या हल्ल्यातून सुद्धा असीम वाचलो. मी जेव्हा हल्ला होत होता तेव्हा या दोघांना काय सांगत होतो विचारा. टेन्शन आलं होतं सगळ्यांना. समोरून माणसं गाडीवर उड्या मारतायत, लाठ्यानी मारतायत, काठ्या मारतायत, पोलीस मध्ये पडतायत, पोलिसांना ऐकत नाहीये. कुठच्याही क्षणी आम्ही आज मरू शकत होतो. मी तुम्हाला सांगतो, मरण डोळ्यासमोर होतं अगदी. त्या वैभवमुळे आपण वाचलेलो आहे. वैभव ड्रायव्हर जो आहे ना, त्यांनी जी गाडी मारली, प्रशांत दादा इथे बसलेले आहेत, त्यांचा एक मोठा गट तिथे उभा होता सिग्नल जवळ. त्यांनी भाजपवाल्यांना थेट अंगावर घेतलं. त्यांच्या आणि भाजपवाल्यांचा संघर्ष झाला. मी तुमचा ऋणी आहे, तुमचा सर्वांचा ऋणी आहे. याचं कारण तुम्ही मला आज जिवंत ठेवलंय. आणि जोपर्यंत निखिल वागळे आणि आमचे सगळे साथी जिवंत आहेत, तोपर्यंत फॅसिझमच्या लढाईत आम्ही आघाडीवरच राहणार. मारू शकता तुम्ही आम्हाला. दाभोळकरांना मारलं, पानसरेला मारलं, कलबुर्गीनं मारलं, आमच्या गौरी लंकेशला मारलं. तुम्ही कधीही आम्हाला मारू शकता, कारण आम्ही निहत्ते लोक आहोत. आमच्या हातात काही नाही.
आमचं हत्यार हे प्रेम आहे, लक्षात ठेवा. तुम्ही कधी आमचा जीव घेऊ शकता, पण माझ्या मनात एक विश्वास आहे. त्याचं लॉजिक मला कृपया विचारू नका, नाही तर त्यावरही वाद घाला. माझ्या मनात एक विश्वास आहे पहिल्यापासून, 7 हल्ले सहन केल्यावर, की जो सत्याच्या मार्गावर चालतो त्याला एकतर फुले आंबेडकर किंवा महात्मा गांधी कोणीतरी वाचवत असेल. मी यांना सांगत होतो आपण म्हणणार नाही, आम्हाला विश्वास आहे. नितीन, तू मला अंधश्रद्धा म्हण, काही म्हण, पण माझी श्रद्धा आहे. आपण सत्याचं काम करतो. आपल्याला हे लोक मारू शकत नाही, आपल्याला जखमी करतील. आज आमची डोकीच फुटणार होती, काचा गेल्या सगळ्या केसामध्ये आणि अंगामध्ये, पण जगलो आपण, जिवंत राहिलो. आणि जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत तुमच्याशी संघर्ष करणार. या भारताचा हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही. लक्षात घ्या मित्र, साधी लढाई नाही हे मी सांगायला इथे उभा आहे. ही फॅसिझम विरोधातली लढाई आहे. आपण काँग्रेसशी संघर्ष केला असेल, पत्रकार म्हणून तर मी सगळ्यांच्या बद्दल बोललोय. दादा इथे बसलेले आहेत, दादांना माहिती आहे. तरी सुद्धा आमची प्रेम आहे, मैत्री आहे. हे लोक काँग्रेसवाल्यांवर किती टीका केली तर ते कधी खून करत नव्हते. आमचा राष्ट्रवादी सुद्धा पवार साहेबांनी किती टीका केली आहे. पवार साहेबांनी एवढी टीका केली आहे, पण पवार साहेबांसारखा सुसंस्कृत नेता उभ्या महाराष्ट्रात नाही. उभ्या महाराष्ट्रात त्यांची संस्कृती, यांची संस्कृती बघा. आज त्यांनी धमकी दिली निखिल वागळेला जिवंतपणी मुंबईत जाऊ देणार नाही, मारून टाका, तुमचा प्रश्न सुटेल. प्रश्न सुटेल तुमचा कायमचा, मारून टाका. मला परत कंटाळा आलाय. 66 वर्ष चालू आहे. कधीपासून मारताय तुम्ही मला? 1900 सालपासून. तरी तो कोणतरी मला, आमचे फुले आमचे आंबेडकर जिवंत ठेवतातच आहे, पण मारून टाका यार एकदाच. आणि एक निखिल वागळे मेला तर हजारो निखिल वागळे तयार होतील आणि या फॅसिझमचा मुकाबला करतील. हा हिटलरचा फॅसिझम आहे, लक्षात घ्या. ही साधी सुधी लढाई नाही, ही निवडणुकीची लढाई नाही. आम्ही कोणत्या पक्षात नाही, पण पहिल्यांदा आयुष्यामध्ये गावागावात जाऊन आम्ही हे सांगतो आहोत की महाविकास आघाडीला विजयी करा. उद्या महाविकास आघाडी चुकली त्याला जोडे मारू. आपलं कामच आहे ना, आपलं कामच आहे. पण हे भयंकर लोक आहेत, हे माफिया आहेत, हे गँगस्टर आहेत, हे फॅसिस्ट आहेत आणि यांचे 2 नेते आहेत. आज मला पोलिसांनी सांगितलंय, पोलिसांनी दिलं पत्र की तुम्ही आक्षेपार्ह बोलू नका. मी त्या इन्स्पेक्टरला विचारलं आक्षेपार्ह या शब्दाची व्याख्या सांगा. कारण मी असं म्हटलं नमस्कार, तर तुम्ही म्हणणार आक्षेपार्ह आहे. व्याख्या तर सांगा तुम्ही. आता त्या सिनियर इन्स्पेक्टरला मी सांगतो, 4 तास आम्हाला डिटेन केलं, लक्षात घ्या, फसवून 4 तास डिटेन केलं असीमच्या घरी. माझं कसं होतं, मी स्वतःला शांत ठेवायचा प्रयत्नच करतो, पण मधून मधून उसळी मारते अशी. मग 2 वेळा मी त्यांच्यावर तुटून पडलो की तुम्ही आम्हाला सोडत का नाही. ते शेवटी आमच्या लक्षात आलं 40 स्पेशल बँडचे पोलीस होते, 40. मी म्हटलं चला आता बसा, आपण निघायचं. 40 पोलिसांनी आमची गल्ली अडवली, 40 पोलिसांनी. आणि एसीपी होते, वरिष्ठ सगळे होते आणि आम्हाला दुपारपासून फसवत होते की तुम्ही तिथे गेलात तर भाजपवाले तुमच्यावर हल्ला करतील. मग मी त्यांना सांगितलं ठीक आहे, तुम्ही येणार नाही ना आमच्या बरोबर. आम्ही चाललो, म्हणून मी चालायला लागलो. हे माझ्या बरोबर आले आणि मग पोलिसांच्या गाड्या मागून आल्या. हल्ला होणार आहे त्यांना माहिती होतं. पुणे पोलिसांना हल्ला होणार आहे माहिती होतं, कारण त्यांनी आम्हाला आधीच सांगितलं होतं की हल्ला होण्याची शक्यता आहे. पण पोलिसांनी सिनेमातल्या पोलिसांप्रमाणेच भूमिका बजावली. मी बघितलं अख्खं महाराष्ट्रातलं पोलीस दल हे बीजेपीने विकत घेतलेलं जे रश्मी शुक्लाला महासंचालक करतात त्या पोलीस दलाला काही नैतिकता राहत नाही. छोटे छोटे पोलीस आहेत ना आपले सिनियर इन्स्पेक्टर, एसीपी, त्यांच्यावर माझा राहत नाही. बिचारे आपलेच असतात, बहुजन समाजातले असतात. वरतून दबाव येतो. मी म्हटलं हो आता फक्त 6-7 महिने राहिले,
जेव्हा महाविकास आघाडी सत्तेत येईल तेव्हा तुम्ही पुन्हा टोपी बदलणार काय? 4 तास आम्हाला नजर कधी ठेवलं होतं, तर जरा पोलिसांची गंमतही केली ना. मग मला सिनियर इन्स्पेक्टर म्हणाले की तुम्ही आज प्रक्षोभक बोलायचं नाही. म्हटलं 66 वर्षाच्या आयुष्यामध्ये माझ्यावर प्रक्षोभक बोलण्याबद्दल एकही केस झालेलं नाही. एकेकाळी 55 खटले होते माझ्यावर, 55. त्याच्यातले बहुसंख्य डिफेमेशनचे होते किंवा कंटेम्प्ट ऑफ कोर्टचे होते. पण प्रक्षोभक बोलला, दंगल भडकवली असे खटले झाले नाही. आज पुण्यामध्ये जो माझ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे तो सुनील देवगड याच्या तक्रारीवरून, ती मी त्या दिवशी सांगितलं ही कशी गाढवासारखी तक्रार आहे, पण पुणे पोलिसांनी त्याच्यातलं अॅट्रॉसिटीचं कलम काढून टाकलं. कारण ब्राह्मण माणूस माझ्यावर अॅट्रॉसिटीचं कलम लावतोय. कमाल आहे, कमाल, बुद्धीची कमाल. आज त्याला थोडी लाज वाटली असावी म्हणून त्यांनी ते कलम काढून टाकलं आणि आज FIR आम्हाला दिला. आता सोमवारी, आता बघा मी बहुतेक पुणेकरच होणार. याचा मला जायचंय परत घरी, तर हे म्हणतात सोमवारी आता चौकशी लाव्या. हा आमचा असीम आहे वकील, आम्ही शांत डोक्याने तिकडे जाणार. असीम मला सांगतो सर शांत राहा, पोलिसाला काय बोलू नका. त्याचं पण बरोबर आहे, तो वकील आहे. पण पुणे पोलीस आजच्या हल्ल्याला कोण जबाबदार असेल तर पुणे पोलीस आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे. त्याला माहिती होतं तरी भाजपवाल्याला त्यांनी स्कोप दिला. आता हळूहळू महाराष्ट्र पोलीस आहे असं म्हणायची वेळ सोडून द्या. वाट लावली हो या सगळ्या 3 चाकाच्या गाडीनी, वाट लावली आहे. काय झालं परवा मी येणार आहे ललित कलावर, कारण ललित कलाचा जो विषय आहे तो केवळ त्या नाटकापुरता मर्यादित नाहीये मी तुम्हाला सांगतो. पण त्याआधी तुम्हाला सांगतो 5 गोळीबाराच्या घटना 5 दिवसात घडलेल्या आहेत. 5 गोळीबाराच्या घटना. तो आमचा गणपत गायकवाड केबल ऑपरेटर, हा केबल ऑपरेटर होता 2009 ला निवडणुकीला उभे केला जायला, आणि पहिलं काय तर आयडियल लोक बंद केलं त्यांनी. अशा माणसाला लोक मत देतात म्हणजे खरं म्हणजे लोकांना सुद्धा शरम वाटायला पाहिजे मतदारांना. 3 वेळा निवडून आला आणि हा म्हणतो शिंदेना मी 100 कोटीपेक्षा जास्त पैसे दिले आणि पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करतो. काय झालंय महाराष्ट्राचं? कोणीतरी आज म्हणाला महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बिहार होतोय नाही उत्तर प्रदेश बिहार झालाय. आता उत्तर प्रदेशवाले म्हणतील की आमचा महाराष्ट्र होतोय, लक्षात घ्या. एकेकाळी बुद्धिवंतांचा महाराष्ट्र आता बदमाशांचा महाराष्ट्र झालाय. आणि या फडणवीस, त्याच्यानंतर शिंदे आणि दादा पवार यांनी तो विकायला काढलेला आहे.